पुढची बातमी. पालघरला मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसलाय. डहाणूतील सोनाळ्याच्या खुबरोदपाडा इथे मध्यरात्री राहतं घर कोसळलं. यशवंत सापटा यांचं राहतं घर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास कोसळलं. घरात झोपलेले 8 जण किरकोळ जखमी झाले. सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये, तर घरातील साहित्यासह अन्नधान्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. पालघर जिल्ह्यात मागील 7 ते 8 दिवसांपासून मुसळधार असा पाऊस सुरू असून मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फटका जो आहे तो सोनाळेसह परिसराला बसलेला पाहायला मिळाला. आपण बघू शकतो की मी सध्या सोनाळे येथील खुबरोदपाडा इथे आहे आणि या ठिकाणी यशवंत सापटा यांच्या मालकीचं घर जे आहे ते रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे जमीनदोस्त झालं. अगदी संपूर्ण घर जे आहे ते या ठिकाणी कोसळल्याचं पाहायला मिळतं. एकूणच या घरामध्ये साधारणतः 7 ते 8 लोक जी आहेत ती झोपली होती. मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी जी आहे ती मोठी झाली नाही. मात्र जे या घरामध्ये झोपले होते ते गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावरती सध्या काही जणांवरती प्राथमिक उपचार जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. एकूणच मागील काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात जो मुसळधार पाऊस पडतोय त्याच्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी येऊन तातडीने उपाययोजना कराव्या किंवा जे नुकसानग्रस्त घरमालक आहेत त्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी जी आहे ती या घरमालकांसह गावकऱ्यांनी केलेली आहे. एकूणच पाहिलं तर सध्या हे घर जे आहे ते पूर्णपणे जमीनदोस्त झाले. कौलारू घर होतं आणि त्यामुळे या कुटुंबाला सध्या राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था जी आहे ती कुठेही नाहीये. त्याच्यामुळे शासनाने तातडीने या सगळ्याची गंभीर दखल घेऊन त्यांना तातडीने राहण्याची उपाययोजना जी आहे ती करावी अशी मागणी जी आहे ती ग्रामस्थांकडून करण्यात येते. न्यूज 18 मराठीसाठी राहुल पाटील, पालघर. साधारण आता जी स्थिती जी आहे इथं जे पावसाची खूप अतिवृष्टी होते. इथं सोनाळे खुबरकपाडा या गावातील यशवंत गोंद्या सापटा म्हणून एक गृहस्थ आहेत आमच्या इथं. तर त्यांचं हे जे मागे जे दिसतं हे त्यांचं हे घर होतं. कौलं अर्धी आणि पत्र त्याच्यामध्ये यांचं बैल होती. इथं समोर इथे काय त्यांचं भात आणि तांदूळ वगैरे हे सगळं आणि 7-8 कुटुंब इथं एकत्र राहायचं. याच्यामध्ये एका मुलीच्या नाकाला गंभीर दुखापत झालेला आहे आणि कमरेला दुखापत झालेला आहे. सदर त्यांचा मुलगा मंगेश सापटा म्हणून हा इथे झोपलेला होता. त्याच्या अंगावरती हे पूर्ण हे खूट आहे ते म्हणजे सागाचे हे त्याच्या अंगावरती पडलं, त्याला पण दुखापत झालेला आहे.